सध्या घोणस म्हणजेच रसल्स वायपर या अतिविषारी सापांचा हनीमून पिरियड चालू आहे. हनीमून काळ चालू असल्यामुळेच या प्रजातींचे साप अडगळीच्या ठिकाणातून बाहेर पडून उन्हाला बसलेले वारंवार दिसतात आणि याच कारणामुळे हिवाळ्यामध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे बांधकाम करणारे कामगार, शेतकरी, गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींनी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अडगळीच्या ठिकाणी काम करताना नेहमी लांब काठीचा वापर करा आणि पायामध्ये घोट्यापेक्षा जास्त उंचीचे बूट घाला. घरातील दारांच्या फटी बंद ठेवा आणि बाथरूमच्या पाईपलाईनला जाळी बसवा. रानात किंवा शेतात घर असल्यास मांजर पाळणे फायदेशीर ठरते, कारण मांजर अशा सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी आधीच सतर्क करते. या सापांचा मुख्य नैसर्गिक शत्रू मुंगूस असतो आणि त्यामुळेच त्यांची संख्या आपोआपच नियंत्रित राहते. या सापांच्या पाठीवरती असलेल्या बदामाच्या आकाराच्या नक्षीमुळे घोणस हा साप सहजपणे ओळखता येतो. लक्षात ठेवा, सर्पदंश झाल्यास कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता जवळच्या सरकारी रुग्णालयात पेशंटला भरती करा. भारतामध्ये सर्व प्रकारच्या सर्पदंशासाठी एकाच प्रकारचे अँटीवेनम उपलब्ध आहे. त्यामुळे साप शोधण्यात किंवा त्याचे फोटो काढण्यात वेळ वाया घालवू नका. प्रत्येक तालुका रुग्णालयात अँटीवेनम उपलब्ध असतेच, पण तरीही त्याची खात्री करून घ्या. लक्षात ठेवा, घोणस हा त्याच्या शरीरातच त्याची अंडी उबवतो आणि म्हणूनच त्याची पिल्ले सुद्धा समान प्रमाणात विषारी असतात, समान प्रमाणात घातक असतात, एव्हाना त्याच्यापेक्षा जास्त घातक असतात. आणि म्हणूनच पिल्लांपासून सुद्धा तेवढ्याच प्रमाणात सतर्क राहा. समजलं? सावधान राहा, सतर्क राहा आणि काळजी घ्या.